नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनने कोर्टामध्ये अर्जंट आता हिअरिंग मागून घेतलेली आहे, जशी दामिनीने घेतलेली होती तशाच पद्धतीनं. कारण आता 30 तारखेपर्यंत या केसचा निकाल लावायचा आहे आणि जेवढे पुरावे मिळतील तेवढे कोर्टाच्या समोर सादर करणं गरजेचं आहे. तर कोर्टामध्ये खूप मोठा धमाका होणार आहे. कोर्टामध्ये अर्जुन हे प्रूव्ह करणार आहे की तुम्ही जे CCTV फुटेज दाखवलं होतं त्या दिवशी ते कधीचं आहे हे विचारणार आहे. साक्षीला तो म्हणत आहे, कोर्टाच्या समोर तो म्हणत आहे की साक्षी शिकरे यांनी कोर्टाच्या समोर जे CCTV फुटेज दाखवलेलं होतं ते CCTV फुटेज अजिबात खोटं नाही, ते खरं आहे. हे अर्जुन जेव्हा कोर्टाच्या समोर सांगणार आहे तेव्हा मात्र इकडे अर्जुन जेव्हा हे बोलणार आहे तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसणार आहे. मग अर्जुन पुढचा मुद्दा तिथं सांगणार आहे, तो म्हणजे हे CCTV फुटेज जे आहे ते खरं आहे, कारण ते CCTV फुटेज 11 जानेवारी 2023 आहे. म्हणजेच मिस साक्षी शिकरे ज्या आहेत यांनी कोर्टाला 11 जानेवारी 2023चे पुरावे दिलेले आहेत. आतापर्यंत जे सगळे दिलेले पुरावे ते 11 जानेवारी 2023चे आहेत. कारण त्यांनी जे पुरावे कोर्टाला सादर केलेले आहेत त्या सगळ्या पुराव्यांनुसार हे सिद्ध होत आहे असं अर्जुन सांगत आहे. कारण त्या दिवशी खुनाच्या आधीचे पुरावे त्यांनी कोर्टाला सादर केलेले आहेत. याच्या आधीही बऱ्याच खोट्या गोष्टी त्यांनी कोर्टाला दिलेल्या होत्या आणि आताही त्यांनी पुन्हा कोर्टाशी खोटं बोललेले आहेत. तेव्हा मात्र दामिनी, साक्षी, महिपत या सगळ्यांची वाट लागलेली असते. कारण एवढं सगळं झालेलं होतं. महिपतने त्या माणसाला म्हणजे रिसॉर्टच्या मालकाला सुद्धा फोन केलेला होता, त्याचाही काही उपयोग झालेला नाही आहे आणि अर्जुनने त्यांची कोर्टामध्ये चांगलीच वाट लावलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, त्याचबरोबर सायलीला भूतकाळ कसा आठवणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे चैतन्य अर्जुन बोलत असतात. अर्जुनने आता लोकेशन रिपोर्ट्स उघडलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की या रिपोर्टमध्ये लोकेशन जे आहे ते SK रोडवरचं दाखवत आहे. सायली म्हणते SK रोड? SK रोड म्हणजेच ते लोकेशन जे आहे ते आश्रमाच्या बाहेरचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, लोकेशन जे आहे ते आश्रमाच्या बाहेरचं आहे. आता मात्र यांना सगळ्यांनाच काळजी वाटत असते की जर लोकेशन हे आश्रमाच्या बाहेरचं असेल तर नक्की यांनी काय गोंधळ घातलेला आहे ते कळलं पाहिजे. मग आता काय करायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो की आपल्याला काही करून आता बाकीचे जे पुरावे आहेत ते सगळे पुरावे आपल्याला शोधावे लागणार आहेत. नक्की यांनी काय गोंधळ घातलेला आहे ते आपल्याला कळलं पाहिजे असं अर्जुन आणि सायली या दोघांचंही म्हणणं असतं आणि ते दोघंही शोधाशोध चालू करतात. तर हे नक्की काय गोंधळ घातलाय हा मात्र खूप मोठा पुरावा शोधायचा असतो आणि त्यासाठी यांची शोधाशोध सुरू झालेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपल्याला पुन्हा रिसॉर्टला गेलं पाहिजे. आता पुन्हा रिसॉर्टला जायचं म्हणजे वाटते तेवढी साधी गोष्ट नव्हती. तर इकडे अर्जुन सांगत आहे की आपण जाऊया. तेव्हा सायलीही तयार होते पुन्हा रिसॉर्टला जाण्यासाठी आणि मग सायली पुन्हा रिसॉर्टला जायचं आहे. अर्जुन म्हणतो की आपण आवरायला घेऊया आणि अर्जुनने सांगितलेलं आहे. त्यामुळे अर्जुन आणि सायली दोघंही आवरायला घेतात, आवरतात पटकन आणि निघतच असतात. तेव्हा प्रिया हॉलमध्येच असते. आता ह्या प्रियाला जी शंका येणार आहे त्यामध्ये काही डाऊट नसतो. तिच्या डोक्यात फक्त शंकांचंच भांडर भरलेलं आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. मग प्रिया विचार करू लागते की मगाशी चैतन्य गेला, आता हे चाललेले आहेत, नक्की ह्यांचं चाललंय काय, हे कुठे चाललेले आहेत, ह्यांचं काय चाललंय, हे काय करणार आहेत, असे अनेक प्रश्न तिच्या पुढे उभे असतात. नक्की काय? आणि मगाशी चैतन्य हसत गेलाय, दोघंजण आता हे हसत चाललेत, यांच्या मनात काय चालू आहे असे प्रश्न तिला पडलेले असतात आणि ती मात्र विचार करू लागते. म्हणजे विचार करून तिला काहीच कळणार नाही आहे हे तर माहिती आहे. पण आता तिला एवढं तर माहिती आहे की आपल्याला अर्जुन आणि सायली या दोघांच्याही मागावरती जायचं आहे. अर्जुन आणि सायली या दोघांच्या मागावरती जाण्यासाठी प्रिया सज्ज होते. तेव्हा पूर्णाजी तिथे येते आणि पूर्णाजी म्हणू लागते की अगं तन्वी थांब थांब, चल माझ्याबरोबर, माझे गुडघे खूप दुखत आहेत, मला तुझी मदत हवी असं पूर्णाजी म्हणते. त्यावेळेसच प्रिया म्हणते की अगं पूर्णाजी मला बाहेर जायचं आहे, तू काय कर माहिती आहे का, इथं सोप्यावर बस आणि स्ट्रेचिंग कर. तेव्हा पूर्णाजी म्हणते की ते नंतर करेल ग, चल आधी मला बाम लावून दे. कारण प्रियाच्या डोक्यात असतं पूर्णाजीला 20 फेऱ्या मारायच्यात. जर पूर्णाजीला 20 फेऱ्या मारायच्या असतील तर आपल्याला किती वेळ लागणार आहे या गोष्टींचा विचार ती करत असते.
तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी बोलत आहे आणि ती सांगत आहे, तर प्रिया मात्र नाहीच म्हणत असते. प्रिया म्हणत असते की पूर्णाजी, मी तुला नंतर, आज माझं एक काम आहे ना ते करते आणि मग तुला मी नंतर बाम लावून देते, आत्ता नको ना, असं म्हणत ती पूर्णाजीलाच आता गोडगोड बोलू लागते. तर इकडे पूर्णाजीला बोलून तशीच ती पूर्णाजीचा हात झटकवते आणि तिथून निघूनही जाते. म्हणजे तिनं जराही विचार केलेला नसतो की पूर्णाजीला त्रास होईल, पूर्णाजीला काय होईल, कोणत्याच गोष्टींशी तिला देणं घेणं नसतं. तर इकडे आता प्रतिमा आहे, तिने फुलं आणलेली असतात. सगळेजण म्हणत असतात की खरंच खूप छान फुलं आहेत ही. तेव्हा प्रतिमा म्हणते की आज बागेत ना खूप फुलं लागली होती ना, मग मी घेऊन आले, असं प्रतिमा सांगत असते. तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा बोलणं सुरू आहे तेव्हा तिथे आलेली असते ती म्हणजे सुमन आणि त्याचबरोबर रविराज, नागराज. मग सुमन म्हणत असते, पण ही फुलं, तेव्हा ती सांगते की हो, आता ही सायलीची फुलं आहेत ना, मी सायलीच्या फुलांचे गजरे करते. सुमन म्हणते की आपण पूर्णाईंकडे पण पाठवूया, असं त्यांचं बोलणं चालू असतं आणि दोघीजणी बोलत असतात. तेव्हा ती म्हणते की हो, सायलीला ना गजरे खूप आवडतात, देऊया आपण त्यांना गजरे, असं दोघींचं बोलणं सुरू आहे. आणि त्यासोबतच इकडे रविराज तिथं आहे. तेव्हा कारण प्रतिमा तिथं म्हणते की मला काय म्हणायचं माहिती आहे का, नको, आपण सायलीला गजरे नको द्यायला, अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे ना, मग अर्जुनला त्रास होईल, त्यामुळे हे गजरे आपण त्यांना द्यायलाच नकोय, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग इकडे नागराज, रविराज, सुमन या सगळ्यांना धक्का बसतो. नागराजला धक्का बसतो तो वेगळ्या कारणाने बसतो, पण सुमन आणि रविराजला धक्का बसतो. रविराज तिला डायरेक्ट विचारतो, तुला कोणी सांगितलं, सायलीने सांगितलं का अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे? तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही, मला कोणीच नाही सांगितलं, मलाच कळलं स्वतःहून. तेव्हा या दोघांनाही धक्का बसलेला आहे की अचानक कसं काय कळलं, म्हणजे सायलीच्या फुलांची ॲलर्जी ही गोष्ट कशी कळली? ही गोष्ट तर खूप अर्जुनची पर्सनल आहे आणि आत्ता प्रतिमाच्या समोर असं काहीच घडलेलं नाही आहे, हा विचार चालू होतो. इकडे नागराज म्हणत असतो की मला एक कळत नाही आहे की हिला मी गोळ्या तर देतोय आणि मग हे असं का घडतंय, म्हणजे अचानक ह्या गोष्टी असं कसं काय क्लिअर झालेल्या आहेत, हे चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात त्याच वेळी इकडे रविराजला विचार पडतो आणि रविराज म्हणत असतो की म्हणजे प्रतिमा, तुला पहिल्या गोष्टी आठवायला लागलेल्या आहेत, असं रविराज सांगायला सुरुवात करतो. तेव्हा इकडे आता सायली त्याचबरोबर अर्जुन सगळेजण रिसॉर्टच्या बाहेर असतात. इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट म्हणजे खुणाच्या रात्री सायली त्या रिसॉर्टमध्ये गेली होती असे पुरावे साक्षीनं दिलेले असतात आणि त्यामुळं हे सगळेजण तिथं पोहोचलेले असतात. तेवढ्यातच सायली तिथे इन्स्पेक्टर साहेबांनाही अर्जुनने बोलवून घेतलेलं असतं, कारण CCTV फुटेज असंच तर मिळणार नाही आहे हे त्यांना दोघांनाही माहिती आहे. मग ते इन्स्पेक्टर जे मदत करत असतात त्यांना बोलवलेलं असतं आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली म्हणते की तुम्ही पुढे व्हा, मला एक कॉल आला, मी आलेच. मग अर्जुन आणि चैतन्य पुढे जातात. आता अर्जुनला सायलीला कॉल आलेला असतो म्हणून सायली थांबलेली असते. तेव्हा सायली म्हणत असते, हा प्रतिमा, ते बोला ना. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की अगं तुला माहिती आहे का, मला ना खूप जुनी गोष्ट आठवली. सायली म्हणते, कोणती? तेव्हा ती म्हणत असते की अगं मी आज ना सायलीची फुलं काढून आणलेली आणि मला ना एकदम आठवलं की मी तुला गजरा देणार होते ना त्याचा बनवून, पण मला आठवलं की मला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे, सायलीच्या फुलांची अर्जुनला ॲलर्जी आहे. तेव्हा सायली म्हणू लागते, पण तुम्हाला कसं कळलं? तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही माहिती, मला आठवलं. आणि सायलीला म्हणत असते की माहिती आहे का तुला, तन्वी आहे ना, तन्वी त्याला खूप त्रास द्यायची, कारण सायलीची फुलं जवळ जरी घेतली ना तरी अर्जुन आहे ना तो शिंकायला सुरुवात करायचा, म्हणून आपली तन्वी आहे ना ती वारंवार त्याच्या पुढे ती फुलं घेऊन जायची आणि त्याला त्रास द्यायची. आणि त्या क्षणी सायलीला भूतकाळ आठवू लागतो. सायलीला आठवू लागतं की हो, हे असं घडायचं लहानपणी, आपण अर्जुनला त्रास द्यायचो हे सायलीला आठवत असतं. म्हणजे एकीकडे प्रतिमाचा भूतकाळ आलेला आहे समोर, तिची मेमरी परत आलेली आहे, तर इकडे सायलीलाही तिच्या लहानपणीच्या गोष्टी आठवत आहेत. म्हणजे सायलीलाही कळलेलं आहे की तन्वी तीच आहे, कारण प्रत्येक वेळेस अर्जुन आणि तन्वी यांच्या लहान वयात लहानपणीच्या आठवणी काढल्या की सायलीला काहीतरी आठवत असतं. इकडे प्रिया आहे, ती म्हणत असते की हे रिसॉर्टमध्ये का आलेले आहेत, नक्की काय आहे, आणि ही सायली इथे काय करते, ती कोणाशी बोलते, हे त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. प्रिया बोलत असते, इकडे अर्जुन आणि ते सगळे पोहोचलेले असतात आणि सायलीचं लक्ष जातं त्या गाडीतून. गाडीच्या आरशामध्ये सायलीला दिसतं की प्रिया त्यांच्या मागावर आलेली आहे. आता प्रिया मागावर आलेली आहे ही गोष्ट तर दिसलेली असते, पण त्याच वेळी अर्जुन इथे चैतन्य इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन आता तिथे CCTV फुटेज बघायचं म्हणत असतात. तेव्हा ते मॅनेजर असतात, ते म्हणत असतात की नाही दाखवू शकत. तेव्हा अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब घ्या यांना ताब्यात टाकात.
आणि कसं आहे माहिती आहे का, यांच्या हॉटेलमध्ये जे काय इलिगल धंदे चालतात ना ते पण बाहेर काढा. हे बोलल्यानंतर मात्र ते जे मॅनेजर असतात ते म्हणत असतात नाही नाही मी दाखवतो तुम्हाला. अर्जुन म्हणतो मला पूर्ण 2023च्या पूर्ण जानेवारी महिन्याचं फुटेज हवं आहे आणि ते मला सगळं दाखवायचं आहे, ते सगळं बघायचं आहे. आणि मग तो मॅनेजर म्हणतो की चालेल मी हार्ड डिस्क घेऊन येतो. आता मॅनेजर आहे तो हार्ड डिस्क आणायला गेलेला असतो. तो म्हणत असतो माझ्या हातात काहीच नाही आहे ना, मालकांनी जे सांगाल तेच आम्हाला करावं लागतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो ठीक आहे. मग आता जानेवारी महिन्याचे एक 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 दिवस अर्जुन चेक करत आहे. चैतन्यही तिथं असतो आणि जेव्हा 11 तारीख येते तेव्हा तिथे ते फुटेज दिसायला सुरुवात होती. तेव्हा अर्जुन म्हणतो की थांबा. चैतन्य म्हणतो की ते बघ साक्षी गाडीतून उतरते असं चैतन्य सांगू लागतो. जेव्हा चैतन्य हे सगळं सांगत असतो तेव्हा अर्जुन त्याचबरोबर इन्स्पेक्टर साहेब सगळे पाहत असतात. तेव्हा चैतन्याने अगदी बारीक नजरेनं पाहिलेलं असतं आणि त्याला बरोबर दिसलेलं असतं की साक्षी त्या रिसॉर्टमध्ये येते. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे काय म्हणायचंय तुला? अरे चैतन्य आपण 13 तारखेला पोहोचलोच नाहीये, मग हे फुटेज? तेव्हा चैतन्य सांगतो की हो हे फुटेज जे आहे ना ते 11 तारखेचं आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो की 11 तारखेचं फुटेज या साक्षीने आधी दाखवलेलं आहे, म्हणजे 13 तारखेचं फुटेज म्हणून 11 तारखेचं फुटेज दाखवलंय ही गोष्ट आता समोर येते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की म्हणजे हा गोंधळ घातलाय तिने. आता अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की म्हणजे हिने 13 तारखेचं म्हणून 11 तारखेचं फुटेज दाखवलेलं आहे आणि हे सगळे खोटे पुरावे मॅनेज केलेत. त्याच्यावरची तारीख चेंज केलेली आहे, तिथं 13 तारीख केलेली आहे आणि हे फुटेज दाखवलेलं आहे. हे सगळं अर्जुन बोलत असतो. तेव्हा त्या मॅनेजरला तो विचारतो हे सगळं कुणी केलं? तेव्हा तो म्हणतो की नाही माहिती मला, हे मालकांनाच माहिती असणार आहे असं मॅनेजरचं म्हणणं असतं. तेव्हा अर्जुनला मात्र धक्का बसलेला असतो की आता नाही, आता थांबायचं नाही आहे, आता सगळ्या गोष्टी क्लिअर होत चाललेल्या आहेत आणि हे आपल्याला कळलेलं आहे. त्यामुळं आता तेवढ्यात सायली तिथे येते आणि म्हणते की अहो प्रॉब्लेम झाला आहे. ती प्रिया आहे ना, तिने तिथे बाहेर आलेली आहे आपल्या मागावरती आणि तिनं आपल्याला पाहिलेलं आहे आणि आता ही बातमी महिपतपर्यंत पोहोचणार. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, काळजी नका करू, मी आहे ना, असं अर्जुन सांगत असतो. आता सगळ्यांना प्रश्न पडलाय नक्की अर्जुन काय करणार आहे, म्हणजे मी आहे हे तर अर्जुनने सांगितले, मग अर्जुनच्या डोक्यात काय सुरू आहे? कारण त्याचं उत्तर माहीतच नसतं. इकडे नागराज आता महिपतकडे आलेला असतो आणि तो म्हणत असतो की मला एक कळतच नाही आहे, मी त्या गोळ्या बदललेल्या आहेत, त्या गोळ्या माझी बायको न चुकता त्या प्रतिमाला देते, पण ती प्रतिमा जी आहे ती शार्प व्हायला लागली. आज तिला ना खूप आधीची गोष्ट आठवली. ती कशी आठवली आहे, काय झाले मला नाही माहिती, पण तिला आधीची गोष्ट आठवलेली आहे आणि त्याचबरोबर हे सगळं घडत आहे असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे महिपत म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला नागराज, असं महिपतचं बोलणं सुरू आहे. आणि त्यासोबतच इकडे महिपत म्हणत असतो काय फरक पडणार आहे एवढा? तेव्हा नागराज म्हणत असतो तुम्हाला नाही माहिती फरक पडणार आहे. तेवढ्यातच महिपतचा फोन वाजतो. महिपतचा फोन वाजलेला असतो. महिपतच्या फोनवरती प्रियाचा फोन आलेला असतो. कारण प्रिया जी आहे ती महिपतला सांगत आहे की अहो महिपत शेठ, अहो ते अर्जुन आणि सायली ते इव्हिनिंग स्टार रिसॉर्टला आलेत. तेव्हा महिपत म्हणतो की जाऊ दे ना, कुठेही जाऊ दे, तुला काय करायचंय, इव्हिनिंग स्टारला जाऊ दे नाही तर अजून कुठे जायचंय तिथे जाऊ दे, हे महिपत बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते तुमच्या लक्षात येते का इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट जिथं साक्षी गेलेली होती खुणाच्या रात्री तिथं आलेले आहेत ते? महिपत म्हणत असतो मग? ती म्हणते की नाही सायली बाहेर फोनवर बोलत होती, ती कोणाशी बोलत होती मला नाही माहिती, पण काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. हे सगळं बोलणं जे चाललेलं असतं ते सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे महिपत म्हणत असतो मग तू काय अर्धवट कामं करतेस का, तुला नीट कामं करता येत नाही आहेत, असं म्हणत महिपत बोलत असतो. आणि मग तो म्हणतो की आता शांत राहायचं नाही. महिपत लगेचच कॉल करतो. महिपत कॉल करतो तो म्हणजे त्या इव्हिनिंग स्टार रिसॉर्टच्या मालकाला. त्यांना फोन केल्यानंतर मात्र इकडे महिपत त्याचबरोबर इकडे तो बोलत असतो की तुझे पैसे तुला व्यवस्थित मिळत आहेत ना, काम कर. ते अर्जुन सायली तिथं कशाला आलेत? तेव्हा तो म्हणतो की नाही जेवायला आले, त्यांना पनीरची भाजी खूपच आवडली इथली. तेव्हा महिपत म्हणतो काय पनीर आवडले काय, चल मला फोटो पाठव, व्हिडिओ पाठव, ते जेवायला आलेत ना या गोष्टीचा. म्हणजे महिपतला असं वाटत आहे की काहीतरी गोंधळ होऊ शकतो म्हणून महिपत हुशारी दाखवत आहे. अर्जुन आणि सायली हे त्याच्या पुढचे आहेत, कारण महिपतचा मेंदू काय चालतं हे अर्जुनला चांगलंच माहिती आहे. आणि मग तो दाखवतो जेव्हा फुटेज म्हणजे फोटो आणि व्हिडिओ, तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली खरंच जेवायला बसलेले असतात. तेवढ्यातच चैतन्य आणि इन्स्पेक्टर साहेब येतात. त्याने
त्या मालकाने फोटो टाकलेला असतो. इकडे अर्जुनला खुणवलेलं असतं, आपलं काम झालेलं आहे असं सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र अर्जुन आणि त्याचबरोबर सायली तिथं असतात. चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो, अरे अर्जुन, हे कसं मॅनेज केलं, काय केलंस नक्की? मग अर्जुन सांगू लागतो की मला जेव्हा कळलं तेव्हा मी आणि सायली आम्ही दोघंही त्या मालकाच्या केबिनमध्ये गेलो आणि त्या मालकाच्या केबिनमध्ये जाऊन त्याला विचारू लागलो, हे सगळं काय चाललंय? म्हणजे यामध्ये जर तुम्ही सामील असाल तर तुमचं रिसॉर्ट तर बंद पडणारच आहे, पण ह्या CCTV फुटेजवरची तारीख कोणी चेंज केली आहे ते मात्र मला कळलं पाहिजे. आणि जर तुम्ही आता आम्हाला कॉपरेट केलं तर आम्ही तुम्हाला मदत करू, कमीत कमी तुम्हाला शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करू. नसेल तर पोलिसांना सांगू आणि तुमच्या रिसॉर्टला लवकरच ताळा लावायला लावू. हे सगळं अर्जुन आणि सायलीने सांगितलेलं असतं. आणि तिकडे रिसॉर्टचा मालक हात जोडून असतो आणि तो म्हणत असतो की नाही साहेब, असं नका करू, असं नका करू असं म्हणत तो बोलत असतो. आणि इकडे सायली, अर्जुन, चैतन्य सगळेजण हसत असतात. म्हणजे या साक्षीने खोटे पुरावे सादर केलेले आहेत हे मात्र प्रूव्ह झालेलं आहे. इकडे चैतन्य म्हणत असतो की चला आता पुढे काय करायचं आहे, तर आता लवकरात लवकर कोर्टात आपण तारीख मागून घ्यायची आणि त्या महिपत आणि त्याचबरोबर दामिनीची पुढची चाल काय आहे त्याच्यावर आपण विचार करायचा आहे. हे सगळं अर्जुनच्या डोक्यात सुरू आहे. चैतन्य त्याला साथ देत आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या गोष्टी चाललेल्या असतात. इकडे महिपत मात्र शांत बसू शकत नाही. त्याला ही गोष्ट कळली आहे की नक्की काय झालेलं आहे, हे रिसॉर्टमध्ये का गेलेत. कुठेतरी त्याच्या मनात अशी भीती वाटत आहे. मग महिपत त्या क्षणी इकडे दामिनीला कॉल करतो. दामिनीला सांगू लागतो, ते महिपत सांगू लागतो की सायली आणि अर्जुन सुभेदार त्या इव्हिनिंग स्टार रिसॉर्टला गेलाय. तेव्हा दामिनी म्हणते, जाऊ द्या ना, आता हातपाय तर मारलेच पाहिजेत ना त्याने, तो हातपाय तर मारलेलाच आहे, त्यामुळं आता त्याच्यासाठी त्याला ते करायचं ते करू द्या, तुम्ही कशाला मध्ये येत आहे, असं दामिनीचं म्हणणं असतं. दामिनीने तसं स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे महिपत म्हणत असतो, तुम्हाला काय जातंय, अहो त्याने काय केलं, त्याने काय पुरावे मिळवले तर? तेव्हा ती म्हणत असते की काहीही पुरावे तो मिळवणार नाही, त्यामुळं अजिबात काळजी करायची गरज नाही. तेव्हा महिपतला ती म्हणत असते, ठेवा फोन, कुठं आग लागल्यासारखं मला फोन करत असता. त्याच वेळेस इकडे महिपत म्हणत असतो की तुम्हाला काय जाते, कसं आहे मला माहिती आहे तो अर्जुन सुभेदार काय करू शकतो. इकडे अर्जुन आणि सायली बाहेर आलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की आता कोर्टात मजा येणार आहे, कशी वाट लावायची ते मला चांगलंच माहिती आहे. दामिनी असू दे तर कोणीही असू दे, त्यांनी चुका केलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळेस चुकीच्या लोकांची साथ दिलेली आहे, त्यामुळं आता काही झालं तरीही मी त्यांचा पर्दाफाश करणारच आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आता कोर्टाची तारीख मागून घेतली जाते, हिअरिंग मागून घेतली जाते आणि आता सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीनं करायच्या आहेत हे ठरलेलं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कोर्टामध्ये अर्जुन साक्षीला बोलवतो आणि तिच्यावरती आता तिथे सुरू केलेले असतं ती म्हणजे चौकशी, म्हणजे फायरिंगच सुरू झालेलं असतं. अर्जुन कोर्टाला म्हणतो की मी साक्षी शिकरे यांनी जे कोर्टाला आपल्याला CCTV फुटेज दिलेलं आहे ते एकदम खरं आहे असं अर्जुन बोलतो. आता अर्जुन तर आपल्या बाजूने बोलतोय, त्यामुळे साक्षी, महिपत, दामिनी यांच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. अर्जुन म्हणत असतो, पण ते CCTV फुटेज हे 13 जानेवारी 2023चं नसून 11 जानेवारी 2023चं आहे आणि ज्यावेळी ती साक्षी जी आहे ती त्या रिसॉर्टमध्ये गेलेली होती आणि त्यामुळं ते CCTV फुटेज दिलेलं असतं आणि सांगितलेलं आहे. अर्जुन म्हणत असतो की याच्यावरून आजपर्यंत कोर्टाला साक्षी शिकरेने प्रत्येक वेळेस खोटे पुरावे दिलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस कोर्टाची दिशाभूल केलेली आहे. आज पुन्हा तेच घडत आहे आणि कोर्टाला खोटे पुरावे दिले जात आहेत. हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा सायली तिथं असते. सायलीला खूप भारी वाटत असतं. फायनली ह्या गोष्टी आपल्या पद्धतीनं होत आहेत हे लक्षात आलेलं असतं. आता अर्जुन बँड तर वाजवतच आहे, पण एक एक पुरावा मिळेल तसा हा 30 दिवसाचा जो काउंटडाऊन आहे तो दामिनीसाठीच असणार आहे. या गोष्टीची जाणीव अर्जुन तिला करून देणार आहे आणि त्यांची पळताभुई थोडी असणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.